सिडबीचे सिडबी मुख्य कार्य काय आहे? एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया. बँक ग्राहकाच्या ठेव खात्यावर काही विशिष्ट परिस्थितीत व्यवहार थांबवू शकते. खालीलपैकी कोणता अपवाद एक्सेप्शन आहे? जेव्हा कोणीतरी वृत्तपत्राच्या बातमीच्या आधारावर बँकेला कळवते की ठेवीदाराने जमा केलेले पैसे चोरीचे आहेत. अटल निवृत्तीवेतन योजनेचे अटल पेन्शन योजना मुख्य उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? व्हाय संघटित क्षेत्रासाठी उद्देशित. 2 बचतीची सवय लावणे. 3 सामाजिक सुरक्षा प्रदान करणे. 4 सर्व वयोगटातील लोकांसाठी खुली सर्वात योग्य पर्याय निवडा. टू आणि 3 फक्त. BF साठी काय करावे मध्ये कशाचा समावेश आहे? भाय ग्राहकाच्या माहितीची गोपनीयता राखणे. 2 स्थानिक राजकारणात सहभागी न होणे. 3 जाताधारित भेदभाव कास्ट बायस सर्वात योग्य पर्याय निवडा. फक्त आय आणि 2 बरोबर आहे. केवायसी आणि मनी लॉन्ड्रिंग विरोधी अँटी मनी लॉन्ड्रिंग चा उद्देश काय आहे? मनी लॉन्ड्रिंगसाठी बँकिंग चॅनेलचा वापर रोखणे. रेपो दर रेपो रेट म्हणजे काय? RBI व्यावसायिक बँकांना ज्या दराने कर्ज देते. ई और एस चा अर्थ काय आहे? एकतर किंवा हयात ईदर और सर्वाइव्ह. प्रमाणनासाठी सर्टिफिकेशन किमान उत्तीर्ण गुण उ आहेत. 50 जर कोणतीही तोटा मालमत्ता लॉस ॲसेट कोणत्याही कारणास्तव पुस्तकांमध्ये राहण्याची परवानगी दिली गेली तर थकीत रकमेच्या साठी तरतूद केली पाहिजे. शंभर खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत बँक ग्राहकाच्या व्यवहाराची माहिती उघड डिस्क्लोज करणार नाही? जेव्हा कोणताही केंद्र राज्य सरकारी अधिकारी बँकेला तसे लेखी निर्देश देतो. सर्व वसुली एजंट्सना रिकव्हरी एजंट्स फक्त IBF मान्यताप्राप्त संस्थांद्वारे 100 तासांची प्रशिक्षण प्रमाणन प्रक्रिया ट्रेनिंग और सर्टिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागते. असत्य फॉल्स. कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स कशाचा समावेश होतो? 1 ज्या रचनेद्वारे कंपनीचे उद्दिष्टे निश्चित केली जातात आणि उद्दिष्टे साध्य करण्याचे साधन निश्चित केले जाते. 2 कंपनीच्या कामगिरीचे निरीक्षण करणे. 3 अधिकार आणि जबाबदाऱ्या कशा वाटल्या जातात हे परिभाषित करते. 4 कंपनीच्या वाढीची खात्री करण्यासाठी उत्पादने आणि सेवांची किंमत धोरण निश्चित करणे. 1 2 आणि 3 फक्त. जेव्हा एकाच सेवा प्रदात्याला सिंगल सर्व्हिस प्रोव्हायडर लक्षणीय एक्सपोजर कन्सिडरेबल एक्सपोजर असते तेव्हा त्याला म्हणतात.
एकाग्रता जोखीम, कॉन्सन्ट्रेशन रिस्क. आरबीआयचे आरबीआय राष्ट्रीयकरण नॅशनलाइज्ड कोणत्या वर्षी झाले? 1949. डीबीटीएल अंतर्गत सबसिडी लाभ मिळवण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा. बंक खाते. पीएमजेडीवाय अंतर्गत मंजूर केलेली ओव्हरड्राफ्ट सुविधा कोणत्या रकमेची आहे, जी पीएमएमवाय अंतर्गत मुद्रा कर्ज म्हणून वर्गीकृत आहे? ₹5,000. बचत खात्याचा सेव्हिंग्ज अकाउंट प्राथमिक उद्देश काय आहे? व्याजासह बचतीला प्रोत्साहन देणे. व्यावसायिक प्रतिनिधींसाठी बिझनेस कॉरस्पॉन्डन्स बीसीज कोणते कौशल्य आवश्यक आहे? मूलभूत तांत्रिक कौशल्ये. चलन करन्सी जोखमीपासून बचाव करण्यासाठी कोणते वित्तीय उत्पादन वापरले जाते? फॉरवर्ड करार, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स. चांगली ऐकण्याची क्षमता जलद वसुलीसाठी फास्ट रिकव्हरी कशी मदत करते? संबंध निर्माण होतात जलद वसुली. बुकिंगमधील ऑनबोर्डिंग प्रक्रियेचा प्राथमिक उद्देश काय आहे? ग्राहकाची ओळख पडताळणे. क्रेडिट कार्डाचा प्राथमिक उद्देश काय आहे? अल्पमुदतीचे क्रेडिट प्रदान करणे. उत्तम आंतरवैयक्तिक कौशल्ये बेटर इंटरपर्सनल स्किल्स म्हणजे? स्वतःला वाढवणारा कोणताही व्यवहार, एनी ट्रान्झॅक्शन दॅट एनहॅन्सेस सेल्फ. चालू खाती आणि बचत खाती यांना दुसरे काय म्हणतात? सर्वात योग्य पर्याय निवडा. मागणी ठेवी डिमांड डेपॉझिट्स. अल्ट्रास्मॉल शाखांशी अल्ट्रास्मॉल ब्रांचेस व्यावसायिक प्रतिनिधींच्या बिझनेस कॉरस्पॉन्डन्स संबंधाबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा. व्यावसायिक प्रतिनिधी अल्ट्रास्मॉल शाखांमधून कार्य करू शकतात. आंतरवैयक्तिक कौशल्ये इंटरपर्सनल स्किल्स कशाशी संबंधित आहेत? सलोखा आणि विश्वास निर्माण करणे बिल्डिंग रॅपोर्ट ट्रस्ट. मनी लॉन्ड्रिंगमधील मनी लॉन्ड्रिंग एक महत्त्वाचा टप्पा कोणता आहे? प्लेसमेंट आणि लेअरिंग प्लेसमेंट्स ओ लेअरिंग. मुदत कर्ज टर्म लोन नॉन परफॉर्मिंग ॲसेट पेनपीए असते जर व्याज आणि किंवा मुद्दलाचा हप्ता दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी थकीत राहिला. सर्वात योग्य पर्याय निवडा. नव्वद. चिन्ह कशाचे प्रतीक आहे?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया MMID हा 7 अंकी क्रमांक आहे जो बँक ग्राहकाला वर जारी करते. त्वरित पेमेंट प्रणालीसाठी इमिडिएट पेमेंट सिस्टम IMPS. कर्जाचा डिफॉल्टर म्हणजे काय? कर्जाचे हप्ते न भरणारा. तारण प्लेज याचा अर्थ काय आहे? कर्जाची परतफेड किंवा वचनपूर्तीसाठी सुरक्षा म्हणून दिलेली वस्तू जी पैसे भरण्यात किंवा वचन पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास जप्त केली जाऊ शकते. सूक्ष्म लघु उद्योग मायक्रो अ स्मॉल एंटरप्राइजेस चालवण्यासाठी किंवा स्थापित करण्यासाठी नमुना प्रकल्प प्रोफाईल सॅम्पल प्रोजेक्ट प्रोफाइल्स कोठे उपलब्ध आहेत? मुद्रा वेबसाईट. आवर्ती ठेव रिकरिंग डिपॉझिट या स्वरूपात वर्गीकृत केली जाते. मुदत ठेव टर्म डिपॉझिट वसुली माफ करण्याची कमी करण्याची कर्जदाराची विनंती प्लीज आल्यास DRA कशी प्रतिक्रिया द्यावी? स्पष्ट करणे की त्याला कोणताही अधिकार नाही आणि तो केवळ प्रिन्सिपलच्या वतीने कार्य करतो. एक्सप्लेन ही हॅज नो ऑथॉरिटी ॲक्ट्स ओनली ऑन बिहाफ ऑफ प्रिन्सिपल. BMSF चा अर्थ काय आहे? सीमात स्थायी सुविधा मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. त्वरित पेमेंट सेवा इमिडिएट पेमेंट सर्व्हिस IMPS उपलब्ध आहे. सर्वात योग्य पर्याय निवडा. सर्व वेळ. भारत QR कोड्स आहे. P2M मोबाईल पेमेंट सोल्युशन. कोणती सरकारी योजना असंघटित कामगारांना निवृत्ती वेतन पेन्शन्स प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते? अटल पेन्शन योजना. ठेव खात्यांमध्ये डिपॉझिट अकाउंट बँक आणि ग्राहक यांच्यातील मुख्य संबंध काय असतो? कर्जदार बँक सावकार ग्राहक. लहान वित्त बँकांच्या स्मॉल फायनान्स बँक्स संदर्भानुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? लहान वित्त बँकांना वित्त पुरवठा करणे आवश्यक आहे. एकूण कर्जापैकी किमान 75% प्राधान्य क्षेत्राला. एनीटाइम एनीवेअर बुकिंगशी संबंधित तंत्रज्ञान खालीलपैकी कोणते आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा. कोर बँकिंग सोल्युशन. मुदत ठेव फिक्स डिपॉझिट या स्वरूपात वर्गीकृत केली जाते. सर्वात योग्य पर्याय निवडा. मुदत ठेव टर्म डिपॉझिट. चार्ज कार्ड बाबतीत वापरकर्त्याद्वारे पेमेंट केले जाते. एकाच वेळी ॲट वन गो.
नॉन परफॉर्मिंग ॲसेट या शब्दाचा अर्थ काय आहे? ज्या कर्जाची परतफेड थकीत आहे. खालीलपैकी कोणते व्यक्ती किसान क्रेडिट कार्ड सुविधेसाठी पात्र नाहीत? सर्वात योग्य पर्याय निवडा. 5व्या वर्षासाठी अंदाजित अल्पमुदतीची कर्ज मर्यादा अधिक अंदाजित दीर्घ मुदतीची कर्ज मर्यादा. एका हातातील उपकरणामध्ये हँडहेल्ड डिव्हाइस सामान्यतः ग्राहकांच्या बोटांचे ठसे फिंगरप्रिंट्स साठवले जाऊ शकतात. सर्वात योग्य पर्याय निवडा. 300. नाबार्डची नबद स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1982. मालमत्ता वसूल न होण्यायोग्य अनकलेक्टेबल मानल्या जातात. तोटा लॉस निर्धारित नियमांनुसार नोंदणीशिवाय रजिस्ट्रेशन. खालीलपैकी कोणता स्वयंसहायता गट सेल्फ हेल्प ग्रुप्स परवानगी योग्य आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा. 15 सदस्यांच्या SHG त्यापैकी 3 सदस्य इतर 7 सदस्यांचे शेजारी किंचित दारिद्र्य रेषेच्या वर आहेत आणि त्यापैकी कोणीही पदाधिकारी नाही. बचत खात्यांमध्ये सेव्हिंग्ज अकाउंट्स कशासंबंधी काही निर्बंध रिस्ट्रिक्शन्स असतात? वरील ए आणि बी दोन्ही. प्रादेशिक ग्रामीण बँकेचे रिजनल रूरल बँक कार्यक्षेत्र एरिया ऑफ ऑपरेशन्स. काही जिल्ह्यांपर्यंत मर्यादित आहे. खालीलपैकी कोणता ठेव खात्याचा डिपॉझिट अकाउंट प्रकार नाही? म्युच्युअल फंड खाते म्युच्युअल फंड अकाउंट. बेकायदेशीर कमाई अनलॉफुल अर्निंग्स स्वच्छ पांढरी लॉन्डर्ड कधी होते? ती बँकिंग प्रणालीतून मार्गस्थ केल्यावर. जेव्हा बफर्स आपल्या ग्राहकाला ओव्हरड्राफ्ट देतो तेव्हा ग्राहक आणि त्याच्यातील संबंध कशाचा असतो? कर्जदार डेब्टर आणि सावकार क्रेडिटर. बँकेने खरेदी केलेले सवलत दिलेले विनिमय बिल ऑफ एक्सचेंज 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी थकीत अदत्त अनपेड ओव्हरड्यू राहिल्यास त्याला मानले पाहिजे. नॉन परफॉर्मिंग ॲसेट वसुली कॉल रिकव्हरी कॉल करताना एजंटने ओळख आयडेंटिटी उघड करणे आवश्यक आहे. सत्य ट्रू. DRA कर्तव्ये. वरील सर्व. खालीलपैकी कोणती व्यक्ती बँक मित्रा म्हणून नियुक्त होण्यास पात्र नाही? फार्मसीचे दुकान चालवणारा व्यक्ती. पैशावरील व्याजाबद्दल इंटरेस्ट ऑन मनी
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा. एका वर्षासाठी मुद्दलाची टक्केवारी. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (GoNDC) च्या उद्दिष्टांमध्ये कशाचा समावेश नाही? बहुराष्ट्रीय ब्रँड्ससाठी बाजारपेठ वाढवणे. वेळोवेळी आरबीआयने परिभाषित केल्यानुसार मोठ्या ठेवींच्या बल्क डेपॉझिट्स बाबतीत बंका करू शकतात. संबंधित बंकेच्या मंडळाने बोर्ड मंजूर केल्यानुसार भिन्न व्याजदर देऊ शकतात. क्लिअरिंगमध्ये क्लिअरिंग बंक चेक गोळा करते तेव्हा कोणता संबंध तयार होतो? एजंट आणि प्रिन्सिपल. लोकपालाच्या ऑम्बड्समन निर्णयाला काय म्हणतात? निवाडा अवॉर्ड. केवायसीचा अर्थ काय आहे? आपल्या ग्राहकाला जाणून घ्या. नो युअर कस्टमर. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कोणते वित्तीय साधन फायनान्शियल टूल वापरले जाते? मुदत ठेव फिक्स्ड डिपॉझिट. वित्तीय समुपदेशनातील फायनान्शियल काउन्सेलिंग संरचित संवादांमध्ये स्ट्रक्चर्ड कम्युनिकेशन्स कशाचा समावेश होत नाही? ज्ञान सामग्री वितरित करणे डिस्ट्रीब्युटिंग नॉलेज मटेरियल्स. सर्व पीएमएमवाय कर्जे द्वारे नियंत्रित केली जातील, जी मुद्राने डीएफएस रेटिंग एजन्सी एमएफआय आणि साधन आणि इतर भागधारकांच्या सल्ल्याने सर्व कर्ज देणाऱ्या संस्थांनी लेंडिंग इन्स्टिट्यूशन्स स्वीकारण्यासाठी तयार केली आहे. मुद्रा कर्ज चार्टर मुद्रा लोन चार्टर. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (PCI) भूमिका काय आहे? डिजिटल पेमेंट प्रणाली व्यवस्थापित करणे. IRDAची IRDA स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1999. ठेव विम्याचा डिपॉझिट इन्शुरन्स प्रीमियम. संबंधित बंकांद्वारे उचलला जातो. कोणत्या प्रकारचे कर्ज सामान्यतः असुरक्षित अनसिक्युअर्ड असते? वैयक्तिक कर्ज पर्सनल लोन. आरबीआयने आरबीआय मालमत्ता किंवा कर्जांना 3 श्रेणींमध्ये वर्गीकृत केले आहे: प्रमाणित मालमत्ता स्टँडर्ड ओसेट्स, उपप्रमाणित मालमत्ता सबस्टँडर्ड ॲसेट्स आणि संशयास्पद मालमत्ता डाउटफुल ओसेट्स. असत्य फॉल्स. मोबाईल वॉलेट. रोख रक्कम डिजिटल स्वरूपात वाहून नेण्याचा एक मार्ग आहे. पीएमएमवाय चा अर्थ काय आहे?
प्रधानमंत्री मुद्रा योजना. बंक दर, बँक रेट म्हणजे काय? दीर्घकालीन कर्जासाठी आरबीआय व्यावसायिक बँकांकडून आकारतो तो दर. बँक कशासाठी कर्ज देत नाही? मद्यपान आणि जुगार, ड्रिंकिंग गॅम्बलिंग. पीएमएमवाय, पीएमएमवाय कर्ज कोठून मिळू शकते? सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, परदेशी बँका, सहकारी बँका, आरआरबी, आरआरबीड, एनबीएफसी, एनबीएफसीज आणि एमएफआय, एमएफआयज. वसुलीच्या घटनांची नोंद, रेकॉर्डिंग रिकव्हरी इव्हेंट्स क्रमाने करणे उपयुक्त आहे कारण वरील सर्व वित्तीय समावेशनाच्या फायनान्शियल इन्क्लुजन संदर्भात नागरी समाज संस्था, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स, सीएसओ च्या वैशिष्ट्यांमध्ये कशाचा समावेश होतो? राज्याबाहेरील नानफा लोकांनी स्थापन केलेल्या ऐच्छिक संस्था. ग्राहकाने दिलेले अधिकृत वैध दस्तऐवज, ऑफिशियली व्हॅलिड डॉक्युमेंट, अद्ययावत पत्ता, अपडेटेड ॲड्रेस दर्शवत नसल्यास ग्राहकाला सध्याच्या पत्त्यासह कोणतेही एक अधिकृत वैध दस्तऐवज किती वेळेत सादर करणे आवश्यक आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा. 3 महिने. अपस्फीती, डिफ्लेशन कशाशी संबंधित आहे? किंमत पातळीत घट, फॉल इन प्राइस लेव्हल. कर्जदाराने डीआरए बद्दल डीआरए बनवलेली पहिली छाप, फर्स्ट इम्प्रेशन कशातून तयार होते? देखावा, ग्रूमिंग. कॉल ठेवी, कॉल डेपॉझिट्स. ती बँकिंग प्रणालीतून मार्गस्थ केल्यावर. सुरक्षा ताब्यात घेणे, टेकिंग ओव्हर ऑफ द सिक्युरिटी. हायपोथिकेट केलेली, हायपोथकेटेड, तारण ठेवलेली, प्लेज्ड किंवा गहाण ठेवलेली, मोर्टगेज्ड म्हणजे पुनर्कब्जा, रिपजेशन आहे. सत्य, ट्रू. कर्जदात्याने लेंडर कर्जदाराला बोरोवर क्रेडिट मर्यादा, क्रेडिट लिमिट तसेच त्याच्या पूर्ण माहितीसह अटी व शर्ती, टर्म्स अँड कंडिशन्स कळवल्या पाहिजेत. सत्य, ट्रू. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी एसएमईज कोणते बँकिंग उत्पादन डिझाइन केलेले आहे? खेळते भांडवल कर्ज, वर्किंग कॅपिटल लोन्स. 5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज कोणत्या श्रेणी अंतर्गत समाविष्ट आहे? किशोर, किशोर. व्हाईट लेबल एटीएमच्या व्हाईट लेबल एटीएम्स बाबतीत ते असे आहेत जे गैरबँकांद्वारे नॉन बँक्स स्थापित, मालकीचे आणि चालवले जातात. एमआयसीआर, मायकर चा अर्थ काय आहे?
मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन. कर्ज वसुलीचा डेट कलेक्शन, अप्रिय अनुभव टाळण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे? सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, हॅव अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. मुद्राची स्थापना कोणी केली आहे? भारत सरकार. बँकांचे कर्ज वसुली धोरण डेट कलेक्शन पॉलिसी कशावर आधारित आहे? वरील सर्व. आपल्या देशात सहकारी बँकांचे कोऑपरेटिव्ह बँक्स विविध प्रकार आहेत. खालीलपैकी कोणता त्यापैकी एक प्रकार नाही? सर्वात योग्य पर्याय निवडा. प्रादेशिक ग्रामीण बँक, रिजनल रूरल बँक. बँकर आणि ग्राहक यांच्यातील संबंध व्यवहाराच्या प्रकारानुसार विविध प्रकारचे असू शकतात. खालीलपैकी कशामुळे बँकर ग्राहक संबंध तयार होत नाही? सर्वात योग्य पर्याय निवडा. बँकेमार्फत नातेवाईकांना पैसे पाठवणे. पेमेंट बँका, पेमेंट बँक्स ठेवी स्वीकारू शकतात. वाक्य पूर्ण करा. प्रति ग्राहक 2 लाख रुपयेपेक्षा जास्त शिल्लक नसलेल्या मागणी ठेवी. मोबाईल वॉलेट, मोबाईल वॉलेट. रोख रक्कम डिजिटल स्वरूपात वाहून नेण्याचा एक मार्ग आहे. व्यवहार करण्यासाठी आधारित चॅनेलमध्ये ग्राहकाला काय माहीत असणे आवश्यक आहे? भाय, शॉर्ट कोड 2, SMS चा अचूक सिंटॅक्स 3, बँकेचा मोबाईल नंबर. सर्वात योग्य पर्याय निवडा. भाई 2 आणि 3. ऐकण्याचे कौशल्य, लिसनिंग स्किल्स कशाशी संबंधित आहेत? लक्षपूर्वक ऐकणे आणि चेहऱ्याची देहबोली पाहणे. हिअरिंग ऑब्झर्विंग फेशियल बॉडी लँग्वेज अटेंटिव्हली. नाबार्डची नबद स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1982.